आपण चांगल्यासाठी भगवंताच्या नामचिंतनासाठी हा मार्ग का तर हा कालवा कालव भगवंतानी कालवा कालव केली नाही. कोणी म्हणतात भगवंत चोर होता. आता भगवंत चोर होता म्हणजे काय? कलम 420 चा चोर होता का? चोरीला किती कलम आहे? 420च ना. कारण आपल्याला संविधान माहिती नाही, ही कलम माहिती नाही, म्हणून पोलीस आपल्याकडून काही घेतात. 420 फसवेगिरी, बरोबर की नाही? तर भगवंत हे काय चोरी त्यांची काय 420 कलमाखाली होती का? अहो भगवंतानी ज्या गोकुळामध्ये चोऱ्या केल्या त्या गोकुळातील जीवाच्या कल्याणासाठी. त्याच्यात 4 महत्वाचे मुद्दे आहेत. भगवंतानी चोरी केली, राजकारण केलं. भगवंतानी चोरी केली, भक्तिकारण केलं. भगवंतानी चोरी केली, अध्यात्मकारण केलं. भगवंतानी चोरी केली, भक्ती राजकारण धर्मकारण केलं. धर्मकारण. आता तुम्ही म्हणा राजकारण भगवंतानी काय केलं? त्या दशेमध्ये भगवंतानी राजकारण केलं. काय राजकारण केलं? कारण आताच राजकारण नाव दिबा पाटलांचं मिळो का न मिळो, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले ना, आमची माणसं कामाला लागली ना, संपला विषय. आमचं भरतंय. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या तिजोऱ्या पैशाने भरत असाल, परंतु जाताना त्याच पैशामुळे तुमच्या जीवनाचा सत्यानाश होणार. सांगण्याचं तात्पर्य काय? राजकारण. भगवंतानी राजकारण केलं की गोकुळातील जे दही दूध दूध लोणी हे अलौकिक आहे. आता शुद्ध तूप मिळतंय का आपल्याला? दूध गायींच्या बऱ्याच काय आहेत जाती आहेत. त्याच्यात सर्वात श्रेष्ठ जात कुठली, कनिष्ठ जात कुठली मी सांगत नाही. बघा काही चायची दुकानं तुम्ही पाहिली असतील. कुठले चायची दुकान? नागौरी. नागौरी चाय पिलाय का? ही कुठल्या प्रदेशात वगैरे असते ते अभ्यास करा. आणि सर्वात श्रेष्ठ गाय कोणती असेल त्या गायीच्या दुधामध्ये सोन्याचे कस असतात असं वाचण्यात आलेलं आहे. ज्याला संशोधन करायचं असेल, माझ्याकडे तेवढी काही साधनं नाही, माझ्याकडे पैसाही नाही की दूध घेऊन संशोधन करू, पण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. बघा संशोधन करून बघा. खरं असेल तर मला सांगा, खोटं असेल तर मला सांगा. एक जगाच्या पाठीवर अशी गाय या भारतामध्ये आहे ज्या गायीच्या दुधामध्ये सरकारी आता पाजतं लहान मुलांना. काय सुवर्ण, काय ते सुवर्ण प्राशन औषध आहे, ते लहान मुलांना पाजतात का तर मजबूती मिळते. पण या भारत भूमीमध्ये अशी एक गाय आई आहे, त्या गायीच्या दुधामध्ये सुवर्ण प्राशन आहे. त्या गायीचं नाव काय? गिर गाय. बरोबर ना? गिर गाय. दुसऱ्या पण गायी आहेत. गिर गाय आहे, नाव अनेक आहे. परंतु त्या गायीच्या दुधामध्ये दूध आहे म्हणून भगवंताने काय केलं? गायी राखल्या. त्यांनी सांगितलं ना. आता आपण काय करतोय? गायी राखतोय आणि मेसेज टाकतोय, अवस्था आहे ती अवस्था आहे, फंड जमा करतोय, बरोबर की नाही? अहो त्या गायी ना वनामध्ये जरी सोडल्या, कारण आता वनामध्ये फक्त सोडू शकत नाही का? तर गायी खाणारी माणसं आता वाढलेली आहे. पूर्वी मोजकीच माणसं गायी खायच्या, परंतु आता आपल्या धर्मामध्ये गायी खाऊन छाती ठोकपणे सांगत आम्ही खातो. आणि एक महात्मा तर म्हणता येणार नाही, खूप मोठा स्वतंत्र वीर आहे, स्वतंत्र वीर. त्यांचं क्ष किरण, काय क्ष किरण नावाचं एक छोटस पुस्तक, त्याच्यात त्यांनी म्हटलं गाय ही फक्त उपयुक्त प्राणी आहे. मी नाव घेत नाही, कारण वाद नको, आपल्याला संवाद साधायचा. ज्याला कोणाला विचारायचं असेल तर एकांतात बसून हे विषय सोडले गेले. गाय ही फक्त त्या व्यक्तीसाठी उपयुक्त प्राणी आहे. का उपयुक्त आहे? तर ती गाय दूध देते, तूप देते, आणि दूध द्यायची जरी थांबली तरी गायीच्या शेणापासून म्हणा, गोमूत्रापासून म्हणा, बरेच आजार जातात. गायीच्या दुधापेक्षा जर भाव कोणाला जर असेल तर तो कोणाला आहे? गोमूत्र. पण कुठला गोमूत्र हेही लक्षात ठेवा. पाडस आहे गायीचं, पाडस. आणि तेही कुठल्या कलरचं? लाल लाल सारखी गाय असते, तांबडी तांबडी काय.
त्या गाईच्या पाडसाचं गोमूत्र गरम करून हळद टाकून जरी पियायलो ना तरी कॅन्सर सारखे रोग जातात. कारण जवळजवळ 1-1.5 वर्ष तो प्रयोग मी माझ्या जीवनावर केलेला आहे. औषधही घ्या, औषध घेऊ नका असं मी तर मूर्खासारखं सांगणारच नाही. कारण भगवंतानेही लक्ष्मणाला ज्या वेळेला बाण लागला तेव्हा हात फिरवला नाही. आजकाल लोकांना काय लागतं, हात फिरवणारे बाबा लागतात. महाराज लोक हात फिरवणारे बाबा नाही का, करोड रुपये एवढीशी मध 3 लाख नाही का. शाळेमध्ये असताना माता भगिनी काय खायच्या, काय चिचुके, एक चिचका 1 लाख. त्यांचा काय झाला, उद्धार झालेला आहे. म्हणून तिथं जाऊन उद्धार करण्यापेक्षा इथे येऊन उद्धार करा. विठ्ठला आपण कितीही प्रबोधन केलं, आपण कितीही चांगलं सांगा, परंतु मानवाचा काय स्वभाव आहे, संकटामध्ये जरी असला ना तो अमृत समजून काहीही पिल आणि काहीही खाल. का तर माणूस संकटात असतो. आणि या संकटामध्ये जर आपल्याला तारणार जर काय असेल तर हे भगवंताचं चरित्र तारणार आहे. आणि या ज्या भगवंताने जे लीला केलेली आहेत तो आम्हाला तारणार आहे. हे दशे चरित्र. भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला, बरोबर. कशासाठी उचलला, आता ही डोंगर फोडली जातात, बरोबर नाही, क्वाऱ्या बंद झाल्या. भगवंताने डोंगर गोवर्धन पर्वत नाही का उचलला कशासाठी, तर खाली काय कॉलनी बांधायची होती का. भगवंत किती वर्षाचे असताना गोवर्धन उचलला, किती, 7 वर्षाचे. किती वर्षाचे, आता या ठिकाणी 7 वर्षाचा पोरगा आहे का, आता 5 वर्षाचा जरी मुलगा असला तरी आपण हलवतोय. सर्वांची, माझी तीच अवस्था आहे. माझी मुलं काय चंद्रावर गेलं असं समजू नका. आमच्याही मुली सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकाच्या घरोघरी काय म्हणतात, मातीच्या चुली, ती अशी अवस्था आहे. 7 वर्षाच्या तर भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला, करंगळीवर उचलला. का करंगळीवर उचलला, कारण हातामध्ये सर्वात ताकद कमी असणारी बोट कुठली आहे, ही बोट आहे ना का. प्रत्येक बोटीचं सांकेतिक भाषा आहे. आता तर भांडणं होतात व्हॉट्सअपवर, समजलं का. असं केलं म्हणजे काय, ही शिवी आहे. असं केलं पाय तर मग ती शिवी आम्हाला लागत नाही. हे व्हॉट्सअप आणि ह्या आणि काय केलेलं आहे, आपल्या तरुणांना अक्षरशः असं असं करायला लावलेलं आहे. 7 वर्षाच्या भगवंत असताना 7 दिवस सप्ताहात 7 दिवस का केला जातो, त्याच्यामध्ये भागवतामध्ये ही बरीच दृष्टांत. हे दशे चरित्रे केले नारायण, ही दशा 7 वर्षाची असताना भगवंताने आपल्या करंगळीवर 7 दिवस 7 रात्री करंगळीवर गोवर्धन पर्वत. का तर म्हणे त्या इंद्राला त्याचा भाग, त्याचा हिस्सा मिळत नव्हता, म्हणून इंद्राने हा वर्षाव केला. किती दिवस गेला, 7 दिवस 7 रात्री. तो पाऊस काय आपल्यासारखा होता का, छत्री घेऊन. आणि या मोठ्या मोठ्या गारा, डोंगरासारख्या गारा, ज्या गारा बघण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करून हिमालयामध्ये जातोय, उत्तराखंडामध्ये जातोय, कांगळाला जातोय. भगवंतानी असं का केलं, तर भगवंताचं बापानं ऐकलं नाही. ऐकलं नाही, ऐकलं. कोणी, भगवंताचे वडील कोण, वसुदेव आणि गोकुळातले नंदराजा किंवा त्यांची जी परंपरा होती की मोठा यज्ञ करायचा. त्या यज्ञामध्ये बऱ्याच गोष्टी, तो वाद आता चाललेला आहे. हिंदू धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म, भागवत धर्म. अहो एकच लक्षात घ्या, भगवंतानी ज्या दशेमध्ये काय केले, धर्माची मूर्ती होऊन जगाला ज्ञान नाही का. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे आले. धर्माचे कारण करण्या, हे भगवंताचं कार्य संतांनी केलं आणि ते कार्य आपण करणार आहोत का. न देव चरितम आचरेत. शास्त्रकार सांगतात की न देव चरित्र, देवाने जे केलेलं आहे
तसं जर आपण करायला गेलो तर आपल्याला जमणार आहे का? अहो आपल्याला संसार व्यवस्थित करता येत नाही. आपल्याला 7 दिवसाचा सप्ताह जरी करायचा असतील तर प्रल्हाद महाराजांना विचार किती त्रास आहे. याला मामा म्हण, त्याला दादा म्हण, 7 दिवसाच्या सप्ताह म्हणजे 7 दिवस 7 रात्री त्या इंद्रानं पावसाचा वर्षाव केला. का तर भगवंताने सांगितलं की त्याला काही देऊ नका, हे यज्ञ वगैरे सर्व बंद करा. पूजा करायची आहे कोणाची करा? गोवर्धन. आता तुम्ही एक लक्ष देऊन चिंता नाही का? मोबाईल मध्ये बघा, हिमालय बघा. हिमालयामध्ये जे डोंगरामध्ये राहणारी जी लोक आहेत, ही आहे तिथूनच मागवली. ही पहिल्यांदाच घालतोय मी. कुठून मागवले? हिमालयामधून मागवलेली आहे. आणि हे बरेच जीवापासून बनवले जातात. जीवांपासून म्हणून देवाला ते आवड. मधामध्ये उष्टाई वगैरे असू दे. डोंगरामध्ये राहणारे जे लोक आहेत ते डोंगरालाच देव म्हणतात. काय तर त्यांना माहिती आहे आपलं पोषण पालन करणारा डोंगर आहे ना. आपला देव कोण आहे? आपला देव डोंगर पण आहे, जमीन पण आहे आणि माग समुद्र पण आहे. म्हणजे आपले देव भरपूर आहे. आपल्याला कशाचीच कमतरता नाहीये. तरी आम्हाला कमी पडतोय का? तर आम्ही वेळोवेळी आमचे बाप बदलतोय आणि देव बदलतोय. विठ्ठल. तुम्हाला कल्पना असेल की नाही माहिती नाही. वाचन मला वाटते काल बाबा भोपी बाबा म्हणाले वाचन पाहिजे. बबरुवांची वगैरे गोष्ट सांगितली. त्या बबरुवानाकडे एक मोठी विद्या होती. कुठली विद्या होती? एका अभंगामध्ये तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी. काय मग ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. माहेश्वरी विद्या ही बबरुवांकडे होती. वाचन महत्वाचं आहे बाबा. त्या दिवशी काल गोपी बाबांच होतं ना कीर्तन. त्या बबरुवांची कथा अलौकिक असो. आपला विषय काय? हनुमंतरायाने जो डोंगर पर्वत उचलून आणला तो कुठला पर्वत आहे? द्रोणागिरी. आज त्या द्रोणागिरी पर्वतावर राहणारे लोक आजपर्यंत हनुमंताची पूजाच करत नाही. हनुमंताचं नावही घेत नाही. सांगण्याचं तात्पर्य त्यांचं म्हणणे आमचा भगवंत डोंगर आहे आणि हा द्रोणागिरी म्हणजे त्या पर्वताचा काय होता? हात होता. म्हणून द्रोणागिरीमध्ये आज हनुमंताचं मंदिरही नाही. सांगण्याचं तात्पर्य की ते त्यांच्या तत्वावर ठाम आहे. भगवंताने 7 दिवस पर्वताला उचललं. त्याचं कारण इंद्राला आविर्भाव देणं बंद केलं. कशासाठी? मग देव वैदिक धर्माच्या विरुद्ध होते का? वैदिक धर्माच्या विरुद्ध भगवान श्रीकृष्ण होते का? कुठं काय करावं, कुठं कसं करावं, कुणाला काय सांगावं हे महत्वाचा भाग आहे. पूर्वी आपल्या गावामध्ये लोक शेती करायची. 24 तास काम. सकाळी त्यावेळेला सांगितलं चला बाबा पारायणाला चला. कुणी येणार आहे का? सकाळी जायचं आहे 5 वाजता आणि आपण त्यांना सांगायचं बाबा चला 4 वाजता काकड्याला येणार आहेत का? आता आपल्याला वेळच वेळ आहे. कारण आपली शेती पण गेली, भाती पण गेली, नोकऱ्या पण गेल्या. आता आपण काय खातोय? भाडं खातोय.